मंचचे सर्व पदाधिकारी आणि काही भगिनी ज्या मला 2-3 दिवसापासून ट्रेस करत होत्या अगदी, आणि अनिल भोसले मला सारखे फोन करायचे की सर तुम्ही कुठे आहात कुठे आहात, आणि सकाळी त्यांचा फोन होता आणि मग शेवटी मला जागाही माहीत नव्हती, आणि त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की आम्ही 3:30 वाजता तुम्हाला फोन करू. आणि मग 3:30 वाजता त्यांचा फोन जेव्हा आला तेव्हा मी कारमध्ये झोपलो होतो, पण नंतर अनिल भोसले सरांचा फोन आला. त्या भगिनीचं आहेत केदारी आणि नाव विसरत नाही, पण केदारी ना त्यांचं नाव विसरत होतं. आणि माझ्यासारखे माझ्यापुढं उपस्थित असलेले सर्व परमेश्वराचे सेवक सर्वांचा उपकार मानतो की तुमच्या पुढं उभं राहण्याला आहे देवाने मला बोलवलं. मी एक सर्वसाधारण शिपायाच्या घरात जन्मलेला मुलगा मी, आणि तो त्या काळात माझा जन्म झाला त्या काळात घरामधून प्रत्येक घरामधून एक टीम राहायची कुटुंबाची. आजच्यासारखं असं नाही की 1 आणि 2 लेकरं राहतील असा तो काळ नव्हता. त्या काळात प्रत्येक घरातून एक टीम राहायची. आमच्याही घरी टीम होती. आमच्या आईवडिलांना मिळून आम्ही 13 जण होतो. 11 बहीण भावंड आणि आईवडील असे 13 जण. आणि पोलीस शिपाई म्हणजे त्या काळात 4-5 हा पगार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर वाढत करायची तो 30-40पर्यंत. पण एवढ्यामधून कसं तरी जीवन जगत पुढं निघत राहिलं. पण त्या काळात एक सर्वात चांगली बाब आमच्या जीवनात माझ्या जीवनात ज्या गोष्टी बिंबवून राहिल्या होत्या त्या होत्या माझ्या आजी आजोबाच्या मांडीवरती सांगितल्या जाणाऱ्या बायबलच्या गोष्टी. थोडं मोठं झाल्यावर आईजवळ पण सर्व बायबलच्या गोष्टी आईला मिळाल्या. संडे स्कूलमध्ये आलो तिथे बायबलच्या गोष्टी मिळाल्या. चर्चमध्ये आलो तिथे बायबल शिकवण्यात आलं. यूथमध्ये आलो, मंडळीमध्ये आलो. संपूर्ण जीवनात देवाचं वचन चांगल्या रीतीने घोळून ह्या कानामधून इकडं ह्या मागे जो छोटा मेंदू आहे तिथे कम्प्युटर फिट आहे तिथपर्यंत गेल्यात. आणि त्या शिक्षणाचा प्रभाव माझ्या संपूर्ण जीवनावर राहिला. मी आजही आपल्या बहीण भावंडांना म्हणतो की ज्यांचं जीवन चर्चच्या अवतीभोवती आहे, चर्चमध्ये आहे, ती कुटुंब नेहमी सुखी राहतील. कारण देवबापाच्या जवळची ती लेकरं राहतील आणि देवबाप त्यांची काळजी घेईल. हे शिकवण होतं आणि त्याला आजपर्यंत फॉलो करतो. लहानपण खूप कठीण प्रसंगातून गेलं. गावात होतो. गाव छोटे गावं म्हणजे शहरातले स्लम, काही फरक नसतो. शहरामध्ये त्याला आम्ही झोपडपट्टी म्हणतो आणि तिकडं मोठ्या शहराच्या जो जी खेडी आहेत त्यांना आम्ही गाव म्हणतो, छोटे गाव. छोट्या गावातून लहानपण गेलं, कठीण परिस्थितीतून लहानपण गेलं आणि अशा परिस्थितीतून झगडत वर आलो. आणि मग देवाच्या दयाने कॉलेजमध्ये स्पोर्ट्स टीचर बनू लागलो. 1970मध्ये इस्लाम कॉलेजमध्ये रुजू झालो. 2006मध्ये कॉलेजमधून रिटायर्ड झालो. आणि हे सर्व करत असताना गरिबी काय असते हे खूप जवळून अनुभवलं. उपाशी राहणं काय असतं हे सर्व माहीत आहे. कारण इतक्या जणांना पोचणं म्हणजे कधीतरी उपाशी तुम्हाला राहावंच लागतं. तो उपास जीवनात कसा राहतो, सर्व गोष्टींचा अभाव कसा राहतो हे सर्व अनुभवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा कॉलेजमध्ये जॉबला लागलो तर एकाएकी आलेले पैसे जे होते ते भरपूर वाढले. कारण कधी पैसे पाहिलेच नव्हते. कॉलेज शिकत असताना सुद्धा पायी जावं लागायचं. 4-5 किलोमीटर अंतरावरती पायी जायचं. आणि शिकत असताना सुद्धा स्लीपरवरती जायचं. ज्या काळात शहरातली मुलं चांगल्या कपड्यात येतात, जोडे घालून येतात, त्या काळात आपण आपल्या काकाच्या कपड्यांना अल्टर करून घातलं, स्लीपर घातली, कॉलेजमध्ये आलो. गावातून शहरात आलो. शहरात
कुठंतरी आशाभूत नजरेने पाहत राहायचं की बॉल बाहेर येतो का. खेड्यातून आलो एवढं नक्की होतं की खूप धावणं माहीत होतं, नदी पोहणं माहीत होतं, संध्याकाळी आखाड्यात जाणं माहीत होतं. ह्यांना घेऊन शहरात आलो होतो, पण शहरातले जे खेळ होते हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल ह्यांना कधीच हात लावू शकलो नाही. पण 2 वर्ष गेल्यानंतर मग असं वाटू लागलं की मी ह्यांच्या मागे कसं काय राहू. आणि मग त्या काळात हँडबॉल ह्या खेळाला हात लावला आणि हँडबॉलमध्ये मग वाढत गेलो इंटरनॅशनल स्तरापर्यंत गेलो, आपल्या देशाला रिप्रेझेंट केलं, खेळाडू म्हणून केलं आणि रेफरी म्हणून सुद्धा केलं. जी जिद्द झाली ती पूर्ण केली, कारण लहानपण अशा जिद्दीतूनच वाढत होतं. आणि ते करत असताना हे कधीच विसरलो नाही की मी त्यांच्यामधून आहे. मी वरून नव्हतं आलेलो, मी खालून वर आलो, गरिबीतून वर आलो होतो. मला त्याची पूर्ण जाण होती, गरिबी काय असते, प्रसंग कसे येतात, चान्स मिळू शकतो का, हे मला पूर्ण माहीत होतं. आणि अशा ह्याच्यात वाढत असताना नेहमी माझ्या कॉलेजच्या बाजूला असलेली एक झोपडपट्टी आहे आणि त्या रस्त्याच्या ह्या बाजूला झोपडपट्टी आहे, त्या बाजूला पुण्यावरून, नगरवरून, सोलापूरवरून, मुंबईवरून येणाऱ्या बसेस तिथं थांबायच्या. सकाळच्या वेळेस सकाळी 4-5 वाजता खूप गाढ झोप लागते. अशा वेळेस बस नागपूरच्या त्या बस स्टॉपवर थांबायची आणि उतरणारा पॅसेंजर डोळ्यात चोळत खाली उतरायचा आणि मग तो एक बॅग खाली ठेवायचा, दुसरी बॅग आणायला वरती जायचा, वरती ठेवले राहतं तिथं तो जायचा. आणि तितक्या वेळात ही झोपडपट्टीवरून आलेली जी गँग राहायची ना, ही पण डोळे चोळत जायची आणि हे बघायची की ह्याचं लक्ष, कोणाचं लक्ष बॅगकडं नाही. त्याचं दुर्लक्ष झालं, इधर चुका ध्यान उधर बॅग नाही, नेहमी पाहायचो. आणि तेव्हा प्रत्येक वेळेस असं वाटायचं की काय आहे, मी ह्या प्रसंगातून सर्व आलेलो आहे आणि माझ्यापुढे ही मुलं कशी पाहून मनाला कसं तरी वाटायचं. आणि एके दिवशी मी त्यांना पाऊस आला म्हणून मी एका ग्राउंडच्या बाहेर थांबलो, किनाऱ्यावर थांबलो, झाडाखाली थांबलो. पाऊस येत होता. रस्त्याकडे पाहत असताना टाइमपास तर जरूर होत होता, पण त्याच वेळेस मागं कुठेतरी गोंगाट येऊन राहिला होता. जेव्हा मागं वळून पाहिलं तेव्हा काही झोपडपट्टीतली मुलं तिथं प्लास्टिकच्या फुटल्या बकेटला केक करून राहिली होती आणि फुटबॉल समजून खेळून राहिली होती. ज्या मुलांना मी रोज पाहत होतो, बॅग घेऊन पळत आहेत, शिशे कापत आहेत आणि त्या बॅगमध्ये काही पैसे मिळाले किंवा ती बॅग निघली किंवा त्या पॉकेटात काही पैसे मिळाले तर घरी देत नव्हते. ते लोक घरच्यासाठी चोरी नव्हते करत, ते स्वतःच्यासाठी सिगरेट, पान, बिडी, तंबाखू, खर्रा, गुटखा, दारू, जुवा ह्या गोष्टींच्यासाठी ते हे काम करायचे. तो रोज पाहत होतो मी की हे असं करतात आणि ह्याच्यामुळं त्यांना जो पैसा मिळतो तो पैसा आहे कशात. ते जेव्हा खेळत होते त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं असं की मी ज्यांना रोज पाहतो हे सर्व एकदम व्यसनाधीन आणि चोरी चकाटी करणारी मुलं इतकी दंग होऊन खेळून राहिलेली आहेत. 2001ची ही गोष्ट आहे. इतकी दंग होऊन खेळत आहे आणि जितक्या वेळपर्यंत खेळत आहेत तितक्या वेळपर्यंत ह्यांच्यापैकी कोणीही एखाद्याने तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट प्याले नाही, दारू प्याले नाही, बॅग उचलली नाही, पॉकेट मारलं नाही. कारण खेळताना ह्या गोष्टी करू शकत नाही. ते खेळत आहेत तेव्हा करू शकत नाही. ग्राउंडवर आहेत, मैदानावर आहेत, कसं करणार आहे. आणि तिथे मला असं वाटलं की मी जर का ह्यांना खरंच बॉल दिला, खरंच फुटबॉल नेऊन दिला तर हे तितक्या वेळपर्यंत मैदानावर येतील आणि तितक्या वेळपर्यंत हे ह्या वाईट गोष्टींपासून दूर राहतील आणि तिथं मला माझ्या जीवनातला झुंड सापडला की मी माझ्या जीवनातून ह्यांच्यासाठी काहीतरी करेन. आता मला माझं मिशन, माझा उद्देश भेटला असं की आता मी ह्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. त्यांना मी फुटबॉल नेऊन दिला, संपायला होता त्यांचा खेळ. मी तसाच आलो होतो वापस कॉलेजमध्ये, त्यांना एक फुटबॉल नेऊन दिला. त्यांना विचारलं फुटबॉल खेळू का क्या. प्लास्टिकच्या कुठल्या बकेटनं ठीक करतात, त्यांना खरंच फुटबॉल दिला तर किती आनंद होईल. आणि त्यांनी सांगितलं बिलकुल खेळेंगे सर. मग दुसरी टीम शोधली,
दुसरीकडे पाऊस होता, एका रबर बॉलने ते किक करून राहिले होते, तिकडेही बॉल दिला, त्यांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं मॅच खेळायला माझ्या कॉलेजच्या ग्राउंडवर. पहिली मॅच झाली. पत्रकार मित्रांना विचारलं, आमचे नागपूरचे लोकप्रतिनिधी वगैरे जे होते त्यांना सर्वांना विचारलं, पत्रकार मित्रांना, त्यांनी असं दाखवलं मला, क्या बात कर मला ऐसे कुछ होता है का? मी त्यांना सांगितलं, जे झोपडपट्टीतले आहेत ना यांच्यासाठी आपण झोपडपट्टी फुटबॉल टुर्नामेंट आयोजित करू. सर्व माझ्यावरती दाखवले, म्हणे ऐसा कुछ होता है का सर, आप खुद भी आयडिया लाते हो. आता त्यांनी तर सांगितलं, पण मी तर ठरवलं की ह्यांच्या जीवनात मला 2 तास आनंदाचे द्यायचे आहेत आणि हे करत असताना मला कोणाला हिशोब द्यायचा नाही. ही सर्वस्वी माझी आयडिया होती, माझं मिशन होतं आणि मी त्याची सुरुवात केली. मग नाईलाजाने त्यांनी काहीतरी वेगळं घडतं, मग त्यांनी मी त्याला प्रसिद्धी देणं सुरू केलं आणि खूप टीम्स नागपूरमध्ये पार्टिसिपेट करायला. अगदी मला अक्षरशः थांबावे लागली ती एंट्री, की बस करो इकडे जास्ती आपण ऑर्गनाईज करू शकत नाही. पहिल्याच वर्षी फक्त नागपुरात नाही, पण नागपूरच्या आजूबाजूचे जिल्हे पत्रकार मित्र छापत होते, पब्लिसिटी करत होते. पहिल्याच वर्षी विदर्भाच्या 8 जिल्ह्यातून, त्यावेळेस 8 जिल्हे होते, विदर्भाच्या जिल्ह्यातून आणि ह्याच्या व्यतिरिक्त नाशिक आणि लातूरपर्यंत हा खेळ. पहिलं वर्ष संपलं, दुसरं वर्ष आलं. त्या पहिल्या वर्षाची शेवटी जेव्हा टुर्नामेंट संपलेत तर तिथले जे ऑर्गनायझर होते त्यांनी विचारणा केली की सर, आम्ही आता पहिल्या वर्षी आपण विकल्प केलेलं आहे, आपण आमच्या टीम आणू का? ते जिंकलेले आहेत, आम्ही टीमा आणतो. पहिल्या वर्षी आम्ही खर्च केला होता, दुसऱ्या वर्षी स्टेटचा खर्च करायचा म्हणजे मोठा खर्च, डबल टिबल खर्च करणार होतो. पैसा फुटबॉलला ऑर्गनाईज करायला कोणी देत नाही. क्रिकेटला 1000 रुपये देणारा माणूस फुटबॉलला 10 रुपये बी देत नाही, कोणी देत नाही, आजही देत नाही. मग अशा वेळेस आपला पगार संपत होता हे ऑर्गनाईज करण्यावरती. मग लक्ष गेलं की आपल्या मिसेसच्या पगारावरती. ती पण लेक्चरर होती, चंद्रपूर, नागपूरपासून दूर चंद्रपूर आहे, 150 किलोमीटरवरती. ती शनिवार रविवार यायची, घर चालवायला तिच्या पगारात ती बी शेअर करायची आणि मग तिचाही पगार आपण हिच्यावर लावू लागलो. तिलाही राग यायचा, हे कसं काय तुम्ही ह्यांच्यावरती खर्च करता, लेकरांच्यासाठी काय नाही, तुमच्यासाठी काय नाही, तुम्ही ह्यांच्यावरती खर्च करता. तिला एक राग अजून यायचा, ही झोपडीतली मुलं, ही बदमाश मुलं, ही अस्वच्छ मुलं, ही माझ्यावर खूप प्रेम करायची. मी घरी यायच्या आधी ती माझ्या दारात येऊन बसली राहायची, दाराच्या बाहेर बसले राहायचे. कोणाला आवडलं, प्राध्यापक माणूस मी, आणि मी घरी येत आहे आणि आल्याबरोबर माझ्या कंपाऊंडमध्ये माझ्या दाराच्या पुढे हीच मंडळी बसलेली आहे. घाणेरडे, डोक्याला तेल नाही, तोंड किती दिवस आधी धुतलेलं आहे माहीत नाही, कपडे व्यवस्थित नाही, कोणाच्या डोक्याला घाव आहे, कोणाच्या इथं तोंडावर घाव आहे, कोणाला एक हात नाही, कोणी लुंगी गुंडाळून आलेला आहे, कोणाच्या घरी पसंत केलं नाही. शक्यच नव्हतं की प्राध्यापिका ह्या गोष्टींना ॲक्सेप्ट करत. तिचा तर पगारही आपण खर्च करत होतो आणि हेही करून राहिलो की तू नाही का, पण ती काही बोलू शकली नाही. इतकंच नाही, पण काही दिवसाच्या नंतर मुलाचं हायर एज्युकेशन संपलं होतं आणि त्यावेळेस तो म्हणतो की पप्पा, तुमच्याजवळ आमच्यासाठी सुद्धा पैसे नाही. जेव्हा पहा तेव्हा ही मुलं दारात बसली राहतात आणि समजा तुम्ही आले, दार उघडलं तर आमच्या आधी तेच घरात जातात, घरातून खुर्ची घेऊन येतात तर बसतात. हे तुम्हाला आवडलं का? PhD झालेला मुलगा, त्याला कुठंच आवडणार. तो ह्या नवीन काळात आम्हाला त्याला आवडणं शक्य नाही ना, त्याचा दोष नाही. त्यालाही आवडत नव्हतं. काय पप्पा, तुमच्याजवळ तुमच्यासाठी पैसे नाही, आमच्यासाठीच आहेत. एक सेकंड हँड जी तुमची जुनी बजाज चेतक आहे ती आम्हाला चालवायला देतात. तुम्ही दोघे नवरा बायको प्राध्यापक आहात ना, स्वतःचं घर आहे ना स्वतःच्या 2 पैसे वाचतात. पण मिशन होतं, हे मिशन होतं आपलं, देवाने दिलेलं दर्शन होतं. त्या मला माहीत होतं की त्याने आपल्याला निवडलेलं आहे आणि तो जेव्हा निवडतो
त्या माणसाला ते काम करावं लागतं. तो त्या कार्यातून हटू शकत नाही. त्याला जे टार्गेट दिलं आहे ते जर त्याने नाही केलं तर मग त्याला शिक्षा भोगावी लागते. मिशन होत आहे. मुलगा नाराज झाला, त्याने आपला जॉब शोधला, तो US मध्ये चालला गेला. काय करणार तुम्ही? आपण त्याला काही देऊ शकत नाही. त्याने आपला जॉब शोधला, US मध्ये चालला गेला आणि त्या काळात रिटायर्ड झाला. 2006 मध्ये रिटायर्ड झाला. पैसा मिळाला. पैसा कधी लहानपणापासून पाहिला नव्हता आणि कॉलेजचा लेक्चर असल्यामुळे भरपूर पैसा मिळाला होता. माझ्या हिशोबाने मला भरपूर होती तेवढी रक्कम. मग प्रश्न पडला की या पैशाचं मी करू काय? मरेपर्यंत सरकार मला पेन्शन देणार आहे, छोटी नाही मोठी पेन्शन देणार आहे, ह्या पैशाचं करू काय? पुन्हा देवापाला विचारलं, देवा एवढं पैशाचं करू काय रे आता? त्याने सांगितलं माझं भवन बांध. त्याने सांगितलं माझं भवन बांध. मिसेसला विचारलं की देवा म्हणतो त्याचं घर बांधायचं म्हणजे चर्च बांधायचं. म्हणजे वा खूप छान, अगदी बांधा. मग आता आपल्याला जर ज्ञान नाही आणि आपण काही पाळत नव्हतोच, पाळत नाही, आपण प्रचारक नाही, आपण सामाजिक कार्यकर्ते, सर्वांना समान लेखणारे आपण. आणि इथं जेव्हा आपल्याला सांगतो तू चर्च बांध, पैसे त्यासाठीच दिले ना, तुला काय एवढा पैसा एकाएकी दिला कशाला? मग विचारणा सुरू झाली. असं वाटलं की आर्किटेक्टला विचारली, म्हणजे चर्चची रचना डोक्यात बांधायची तर काहीतरी वेगळं पाहिजे ना. आर्किटेक्टच्या शोधात गेलो. 1 महिना झाला आहे सर्व विचारणा करण्यात. 1 लाख रुपये संपला. त्याच्या 1 महिन्यामध्ये 1 लाख रुपये संपून गेले. प्रश्न पडला, पैसे किती स्पीडने संपत आहे? जेव्हा हिशोब विचारायला खरंच त्याने एक दिवशी सकाळी प्रश्न विचारला. सकाळी पहाटेला प्रश्न विचारला देवापाने, हॅलो गुड, इतके कामं तर न विचारता केले. माझं भवन बांधायला सांगितलं तुला, तर तू ह्याला त्याला विचारून राहिलेलं. मी सांगितलं ना तुला, दुसऱ्याला कसं जेवढी तुझ्याने अक्कल आहे तेवढंच तुला काम करायचं आहे. तर माझ्यासोबत एक रेव्हरंड शरद सोनटक्के होते, रिटायर्ड झाले होते. म्हटलं ह्यांना विचारून पाहू, बाळकांचा सल्ला घेऊ. बाळकांकडे गेलो होते. मास्टर साहेब, बाळासाहेब, मला असं वाटतं की मी ते पैसे रिटायर्ड झालं, पैसे भेटले तर चर्च बांधायचा विचार आहे. माझ्याजवळ माझी जागा आहे, शहराच्या थोडीफार जागा होती. मला असं वाटतं की मी चर्च बांधला पाहिजे. तर ते माझ्यावरती अशा जोरात बसकले. पहले अपने बच्चों को गाड़ी तो दे, अपना घर तो बना, और तू क्यों चर्च बना रहा है? तू काय पाळत आहे? आणि कुठं तिकडे बांधत आहेस? खेड्यामध्ये कोण येणार आहे? कोण फळायला भेटणार आहे? ऐकलं त्यांचं. आणि मग मला माझ्या लहानपणाचं माझ्या आईने सांगितलेली, माझ्या संडे स्कूलने सांगितलेली, आजी आजोबाने सांगितलेली गोष्ट सांगितली की देवाची युद्धाला कुठं जायला लावलं होतं? निनवेला. आणि त्याने पळायचा प्रयत्न केला होता. देवाची आज्ञा नव्हती, एक मी पळायचा प्रयत्न केला, तिकडं चालला होता. देवाने त्याला उचलून दिलं टाकून. त्या माशाच्या पोटात जिवंत ठेवलं, मरून दिलं नाही. आणि तिकडंच निनवेत नेऊन सोडलं ना. बरोबर आहे ना साहेब? मला देवापाशी माझ्या आजी आजोबाने, माझ्या आईने सांगितलेली, माझ्या संडे स्कूलच्या टीचर्सने सांगितलेली गोष्ट आठवते ना. मला निनवेकडे जाऊ द्या. मी पळायचा प्रयत्न केला ना तेव्हा उचलून पटकेल मला. त्याच्यावर रागवून आलो. आल्याबरोबर इथं कुणीतरी मला सांगितलं, अमोल परागेला अण्णा बारसेला ओळखतात म्हणून. अमोल परागेला मिसेसला म्हटलं, अमोल परागे चंद्रपूरला राहतात म्हटलं, त्यांना शनिवारी येताना त्यांना घेऊन ये, आपल्याला प्रार्थना करायची आणि चर्चा सुरुवात करायची. गावामधल्या सरपंचाला हिंदू ग्रस्ताला बोलावलं. त्याच्या हातून कुदळ मारून घेतली. त्याच्या हातून कुदळ मारून घेतली, प्रार्थना केली, कोणाची वाट पाहिली नाही. आणि चर्च बांधून काढले. 100-150 लोक बसलेलीच गेले. मंडळी बी आली, पाळाखळी आले, सर्वजण आले. देवा आपल्या लेकरांना सोडत नाही. देवाची इच्छा असते ना ती तो पूर्ण करून घेतो. तो असंच आपल्याला पैकी प्रत्येकाला देवबापाने निवडून ठेवलेलं आहे. ह्या इथं जेवढे लोक बसले आहेत ना, ह्या सर्वांची निवड देवाने केलेली आहे. त्यांना प्रत्येकाला मिशन दिलेलं आहे. फक्त आपण त्या मिशनला समजून नाही राहिलेलं आहे. समाजाला आपली गरज आहे, आपण समजून नाही राहिलो.
आपण फक्त रविवारी चर्चमध्ये आलो किंवा प्रार्थना केली किंवा इथपर्यंत आपलं मिशन मर्यादित नाही. आपलं मिशन इथपर्यंत मर्यादित नाही. देवापाने आपल्याला ह्यासाठी या पृथ्वीतलावर ठेवलेलं नाही. त्याची इच्छा आहे की आपण समाजाच्या कामात काहीतरी आलं पाहिजे. मी त्या मुलांकडे पाहिलं आणि ते मिशन होतं माझं. मी ह्यांच्या जीवनात 2 तास नाही चांगले होते. ह्या मुलांना माझ्याजवळ आले, त्या खाणीतून काढीन, त्या विचारातून काढीन आणि मग त्या मुलांचा प्रवास सुरू झाला. झुंड किती लोकांनी पहिला हात वर केला होता? पाहिला आहे ना? त्या झुंडमध्ये एक मुलगा त्या रेल्वे ट्रॅकच्या पुढे उभा राहतो आहे ना, आत्महत्या करायला उभा राहतो, बरोबर आहे. आणि तो तिथून निघतो आणि शेवटी दाखवताना काय दाखवलेलं आहे त्याला, तो बाहेर देशात जाणाऱ्या टीममध्ये सिलेक्ट होतो. ते तर फिल्मी कॅरेक्टर आहे, पण प्रत्यक्षात असा जीव असलेला मुलगा आज PhD करतोय. तुम्ही काय नाही करू शकत. मुलं मुली हायर एज्युकेशन, मुली आता थोड्या वेळाने फोन होता, पप्पा घरी चालले क्लास सुटला. MSc शिकणारी मुलगी, समजा आपण अशा मुलींच्या डोक्यावर हात ठेवला नसता, त्यांना छातीशी लावलं नसतं, त्यांचा बाप काय त्यांची आई बनवलं नसतो, त्यांची आई बनावं लागतं. आणि मग अशा मुली, ती मुलगी MSc करून राहिली. एक मुलगी मागच्या वर्षी कमिशन ऑफिसर बनली. अशी कितीतरी उदाहरणं. 18 वर्षाच्या खालची मुलं खून करतात, पण 18 वर्षाचे नाहीत म्हणून शिक्षण मर्यादित राहते, चुकतात. ह्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. अशी मुलं जवळ येतात आणि त्यांना आपण माणूस बनवायचा प्रयत्न करतो. झुंड जेव्हा पाहत तुम्हाला कळेल की काय प्रयत्न तुमच्या भावाने केला. पुष्कळ अडचणी. पत्रकार तेव्हा म्हणायचे हे माहिती नाटक आहे, पब्लिसिटी स्टंट आहे, वाटतं ना असं सुरुवातीला. पुष्कळ जण असं कोणी करतं का? हेडलाईन आहे का ह्याच्यात छापा झोपडपट्टी फुटबॉल का भंडा फोड, $2000 पर प्लेयर के तो बाहेर दिसते निघते. किती रईस झालं असतं. पोराला बाहेर जायची गरजही नसती राहिली है ना. जो करतो त्याला कळतं. पण जेव्हा आपण अशा कठीण प्रसंगातून जातो ना, तेव्हा तुमच्या पुढं उभं राहण्याला एक माणूस बनतो. सर्वांच्या सारखं आम जीवन जगत नाही. जो विचार करतो ते काम करतो, कारण देवाने निवडलेलं आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की देवाने मला निवडलेलं आहे आणि तो शेवटपर्यंत आपलं कामं माझ्याकडून करून घेणार आहे. झुंडला एकदा पहा, मग कळेल. त्या अमिताभ बच्चनने जो मेसेज दिला, नागराज मंजुळेने जे त्याला सांगितलं, 3 तासामध्ये पूर्ण आयुष्य त्यांनी तिथं उचलून दिलेलं आहे. आणि आज कोणीतरी सांगितलं की त्या गोष्टीमध्ये बाबासाहेब आंबेडकर, काय चूक आहे हो? काय चूक आहे? तो गरिबांचा मसीहा, त्याने का एवढ्या मोठ्या जगातल्या ह्या दलितांना रस्ता दाखवून दिला, जो रस्ता आम्ही दाखवू शकत नव्हतो. जो रस्ता दाखवायची जबाबदारी ह्या समाजावर होती ना, तो समाज पूर्ण करू शकला नाही आणि बाबासाहेबांनी त्या समाजाला ती दिशा दाखवून दिली. काय त्याच्यासाठी ओरडायचं आहे? वाईट वाटून घेऊ नका. मी तुमच्यापुढे सर्वश्रेष्ठ समाजापुढे गोष्ट मांडतो. काय वाईट आहे त्याच्यात? त्याने समाजाला, तो जगात आज त्या दलितांचा मसीहा आहे, कारण त्याने समाजाला दिशा दिली. त्याची ही त्याच्या त्या निळ्या झेंडाखाली आलेली जी पाखरं आहेत ना, आज हिमतीने लढतात. आम्ही करतो का हिंमत लढायच्यासाठी? आम्हाला कोणी विचारलं तर आता आमच्यात नेतृत्व आहे. आमच्यात नेतृत्व नाही, आमच्यात एकी नाही, आमच्यात एकी नाही. आम्ही एक होऊ शकत नाही. माझा अनुभव आहे, माझं वय सांगतं मला. मी लहानपणापासून या सर्व गोष्टीत राहिलो, सर्व राजकारण पाहिलं, समाजकारण पाहिलं, चर्चमधून काम केलं आणि शेवटी जीवनाचा एक नवीन मार्ग निवडला आणि त्या मार्गावरती चालत राहिलो. यश माझ्या पुढे चालतं. फक्त चर्च पुरता समाजात तेवढ्या ह्याच्यासाठी म्हणा, अरे आपण तर ते माणसं आहोत की ज्यांनी आपल्या बापाला क्रुसावरती टांगवलं. कोणी येशू ख्रिस्ताला कोणी क्रुसावर टांगवलं? इतरांनी नाही, त्या काळातल्या ख्रिस्ती लोकांनीच त्याला टांगवलं. अरे आपण आपल्या बापाला टांगवणारे माणसं आहोत, आपण काय एकत्र होतो? हा एक समाजाला आमच्या त्या काळाच्या आणि आजपर्यंतच्या नेतृत्वाने दिलेला हा एक शाप आहे. शाप आहे.
बोलतोय, कदाचित पाळत मंडळी आहे तर त्यांना वाईट वाटेल, पण आम्ही एकत्र होऊ शकत नाही ना आजपर्यंत ना. आमच्या पुढे एखादा झेंडा आहे का? प्रत्येक समाजाला एक झेंडा. आमच्या पुढे काय आहे विचारलं तर मग आमचे फळा कामात सांगतात की क्रूस. अरे कुठे आहे मग क्रॉस? काय मारा ना, बाहेर आहे ना आतमध्ये उघडून पहा कोणाच्या जवळ आहे ना. क्रूस आमचा झेंडा आहे ना, ड्रेस आम्हाला दाखवत ना. खरंच काय नावातून नाही. विजय बारसेला कोण बोलत ख्रिश्चन आहे? विजय बारसे नाव तरी ख्रिश्चन आहे का? विचार करा. समाजाच्या नेत्यांनी विचार करावा की येणाऱ्या समाजासाठी कशी गरज आहे. मी जे जागोजागी फिरतो ह्या वयात मी 76 वर्षाचा आहे. मी फिरतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, त्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. प्रत्येक 2 तासानंतर पत्नी विचारते जेवले का, खाल्लं का, आराम केला का, गाडीत झोपले का. काळजी नाही. माझा देवबाप मला बरोबर ठेवता ना. वन पीस ना, हाताला जखम ना, पायाला जखम ना, काहीच नाही. देवबाप आपल्या लेकरांना सांगत होतो जे त्याच्या कामासाठी आपलं जीवन देतात त्यांना. ही देवाची दया आहे. समाजाच्या नेत्यांकडून हीच अपेक्षा आहे. हॉलमध्ये बसलेल्या तुमच्या सर्वांकडून हीच अपेक्षा आहे की जेव्हा झुंड बनाल बघा अवश्य बघा. आणि त्याच्यातून मग चरित्र कळेल की कसं बनलं पाहिजे. आपल्या जीवनात काहीतरी असं काम करा की जे देवाला आवडेल. मनुष्यासाठी नका करू. हिशोब कोणाला द्यायचा नाही. हिशोब द्यायचा तो देवाला द्यायचा आहे. जी काय मी त्याच्या आज्ञेप्रमाणे काही करू शकलो का, प्रश्न स्वतःला विचारायचा. मी स्वतःला विचारलं आणि कामाच्या मागाला. कोणाला हिशोब द्यायचा नाही. कोणी आपल्याला देवबाप सोडून कोणी मार्गदर्शन करणार नाही. पुष्कळ सारी मंडळी इथून जाताना फक्त एकच मेसेज देईल, झुंड बघा, काहीतरी प्रेरणा घ्या. मी सांगितलं, मी भाषण नाही दिलेलं आहे. मी माझे अनुभव सांगतो. माझ्या जीवनाचे अनुभव मी तुम्हाला सांगितलेले आहेत. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी करायसाठी देवाने आपल्याला या जिवंताच्या भूमीवर ठेवलेलं आहे. सर्वांचे उपकार मानतो. सर्वांनी माहीत नाही किती जास्त वेळ बोललो की काय, कदाचित बोर झाले की काय, पण सर्वांचे उपकार मानतो. देवबापाचे उपकार मानतो की त्याने विजय बारसेला या पृथ्वी तलावरती ठेवलेला आहे आणि त्याच्याकडून त्याला जेव्हापर्यंत सेवा करून घ्यायची आहे तो सेवा करून घेईल आणि आम्ही त्याने दिलेल्या नियमावरती चालत राहू. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड.